आणि आता तालुक्यांच्या टॉपनेट बातम्या। महसूल पंधरवडा निमित्त कराड प्रशासकीय कार्यालयामध्ये राबवण्यात आली स्वच्छता मोहीम। कर्मचाऱ्यांबरोबरच प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांनी नोंदवलाय सहभाग। वाशिमच्या श्री बाकलीवाल विद्यालयामध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून आंतरराष्ट्रीय व्याघ्र सप्ताह साजरा। क्राफ्ट आर्टच्या माध्यमातून वाघ वाचवण्याचं आवाहन। परभणीच्या गंगाखेडमध्ये संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती। लातूरमध्ये वृक्ष प्रतिष्ठानकडून आता 9 ज्येष्ठ नागरिकांची बीज तुला करण्यात आलेली बीज सह्याद्री देवराई प्रतिष्ठानला भेट। कार्यक्रमाला अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती। साताराच्या वाईतील मेणवली घाट पाण्याखाली गेला। धोम धरणामधून कृष्णा नदीपात्रात विसर्ग केल्यानं घाट पूर्णपणे पाण्याखाली। पुसद तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल। तक्रार करूनही दुर्लक्ष। यामुळे कंटाळून शरद पवार गटाचे युवा तालुकाध्यक्ष नवाज अलींचं खड्ड्यात बसून हटके आंदोलन। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील जिंतूर शेवडी रस्ता धोकादायक। रस्त्याची दुरावस्था, रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। सांगलीत शिक्षकांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। अकोल्याच्या मूर्तिजापूर महामार्गावर डिझेलचा टँकर पलटी। डिझेल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड।